सर्व शेतकरी बांधवांना मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो। सोलापूर जिल्हा बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकावरील येलो मोजॅक हा जो रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता, त्या अनुषंगाने जवळपास आपण 68,412 शेतकऱ्यांचे पंचनामे केलेले होते। परंतु मदत आणि पुनर्वसन या विभागाच्या माध्यमातून येलो मोजॅकच्या निधीच्या बाबतीमध्ये थोड्या अडचणी निर्माण होऊ लागलेल्या होत्या। कारण आपला तालुका हा दुष्काळामध्ये आपण त्या ठिकाणी आपला 40 तालुक्यामध्ये समाविष्ट केल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 30,000हून अधिक शेतकऱ्यांना आपल्या तालुक्यातील दुष्काळाचा निधी प्राप्त झालेला आहे। आणि येलो मोजॅक ह्या रोगाचा जो प्रादुर्भाव झालेला होता त्यामध्ये थोडी शासनाकडे विसंगती निर्माण होऊ लागल्यामुळे आणि या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचं अनुदान प्राप्त व्हावं, दुष्काळाचं किंवा येलो मोजॅक या रोगाने प्रादुर्भाव झालेल्या पिकाचं या दृष्टिकोनातून सातत्यानं पाठपुरावा सर्वांचा चालू होता। त्या अनुषंगाने कुठलाही वेळ जाऊ नये याकरता माननीय जिल्हाधिकारी यांचा रिपोर्ट या ठिकाणी शासनाला सादर करण्यात आलेला आहे। त्यांचा रिपोर्ट मी मागवण्याकरता माननीय मंत्री महोदयाला विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी तो रिपोर्टही मागवलेला आहे। आणि त्या अनुषंगाने मी अनिलजी पाटील साहेब मदत पुनर्वसन मंत्री महोदय यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही अशी विनंती केलेली आहे की जर येलो मोजॅक या पिकाचं जर नुकसान आम्हाला मिळणार नसेल तर दुष्काळ निधीतून उर्वरित जे शेतकरी राहिलेले जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 68,412 या ठिकाणी माझ्याकडे आकडा दिसून येतो। परंतु आणखीनही शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते, परंतु या ठिकाणी आपल्या कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही याकरता दक्षता घेण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीचे प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय। आणि माझ्या माहितीप्रमाणे येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये हा निधी वितरित होईल अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत। त्या दिवशीच मी माननीय मंत्री महोदयाला पत्र देऊन त्याच्यावरती त्यांच्या स्वाक्षरी घेऊन ते संबंधित डिपार्टमेंटला गेलेलं आहे। डिपार्टमेंटकडे पण माझा मदत पुनर्वसन या विभागाकडे पाठपुरावा आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा जो रिपोर्ट कमिशनरला गेला, कमिशनरकडून उपसचिवांकडे आला, तो सेक्रेटरीकडनं ती फाईल घेऊन माननीय मंत्री महोदयांची मान्यता घेऊन लवकरच निधी आपण या ठिकाणी वितरित करू। कारण या ठिकाणी एका सीझनला एकच नुकसान भरपाई आपल्याला देता येईल। आता येलो मोजॅकची जर दिली तर दुष्काळाची मिळणार नाही आणि जर दुष्काळाची दिली तर येलो मोजॅकची मिळणार नाही। परंतु आतापर्यंत आळीचा प्रादुर्भाव झाला किंवा अन्य काही रोग पडले म्हणून कापसाची बोंड आळी वगैरे असे काही निधी प्राप्त झालेले होते, परंतु ह्याच्यामध्ये थोडी विसंगती मलाच दिसू लागल्यामुळं आणि येणाऱ्या अडचणी येऊन विनाकारण आपल्या शेतकऱ्यांना दुष्काळाचे तरी पैसे मिळण्यापासून वंचित राहू नये त्याकरता या ठिकाणी अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करून लवकरात लवकर शेतकरी बांधवांना हा निधी प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो। त्याचबरोबर या ठिकाणी बार्शी आणि खांडवी ज्या 2 मंडलाचा जो विषय सातत्याने आहे, आपले 11 मंडल आहेत, 9 मंडलाला आपल्या विम्याची रक्कम मिळालेली आहे, परंतु या 2 मंडलाच्या बाबतीमध्ये आणखीनही फार मोठी अडचण त्या ठिकाणी सातत्याने निर्माण होती की सगळ्याच शासन स्तरावरती हा निधी म्हणजे ते खंड पावसाचा जो आहे तो निकषच बसत नाही, तरी देखील आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। शेवटी हा नशिबाचा भाग आहे आणि प्रयत्न काही मी थांबवणार नाही, परंतु भविष्यामध्ये सुद्धा प्रयत्न करून आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय। त्याचबरोबर माझी या खरीपच्या सीझनच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की भगवंताच्या कृपेनं चांगलाच मृग नक्षत्राचा चांगला पाऊस पडला। माझ्या माहितीप्रमाणे खरीपाच्या ज्या काही पेरण्या होणं अपेक्षित होतं 100% पेरण्या या ठिकाणी झाल्यात। सोयाबीन असेल, कांदा त्या ठिकाणी, उडीद आहे, तुरीची पण लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि 15 जुलै ही तारीख अंतिम पीक विमा भरण्याची तारीख आहे। शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्याचा निर्णय दिलेला आहे। त्या अनुषंगाने
सर्व शेतकरी बांधवांनी शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विमा जर भरायला गेले तर काही नेट बंद असतंय, कुठंतरी इंटरनेटला प्रॉब्लेम येतो आणि त्या ठिकाणी नेट स्लो चालतंय. त्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन आतापासूनच सगळ्यांनी सगळे आपले पीक विमा भरण्याची कारवाई या ठिकाणी तातडीनं करून घ्यावी, जेणेकरून कुणीही या शासनाच्या या योजनेपासून वंचित राहणार नाही. आज शासनाच्या माध्यमातून बजेटच्या माध्यमातून सुद्धा आज शेतकऱ्याला वीज बिल माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर 7.5 HP आतील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बिल नसणार आहे. काही तरुणांना या ठिकाणी 10,000 रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. लाडली बहीण हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्या अनुषंगानं आज आपण पाहतो की संपूर्ण तहसील तलाठी कार्यालय या ठिकाणी माझ्या माता भगिनीची प्रचंड स्वरूपात गर्दी आहे. आपल्याला ऑगस्ट पर्यंतची मुदत दिलेली आहे. त्या ठिकाणी एवढी गर्दी जास्त करून अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यावी. कारण या ठिकाणी या बजेटच्या माध्यमातून सर्व स्तरावरती मग शेतकरी असतील, तरुण असतील, माता भगिनी असतील, या सर्व घटकांकरता शासनानं अत्यंत चांगल्या पद्धतीचं बजेट या ठिकाणी आपल्या समोर सादर केलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी होणार आहे. या अगोदरही आपल्या बार्शीकरांना माहिती आहे की मी धाराशिवच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय अजितदादांनी उस्मानाबादच्या सभेमध्ये कांद्याला अनुदान देणार, सोयाबीनला सुद्धा 4,000 कोटीची तरतूद, शेतकऱ्यांचे जे कमी भाव मिळतो त्याला तरतूद केलेली अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं. दुधाच्या भावामध्ये सुद्धा आश्वासन दिलेली होती आणि मीही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एक नम्रतेची विनंती केलेली होती की कुणीही कुठली काळजी करण्याचं कारण नाही. कारण ज्यावेळेस फडणवीस साहेब या ठिकाणी लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेले होते त्यावेळेसच आपल्या भागातलं जे प्रमुख पीक आहे कांदा आणि सोयाबीन, या बाबतीमध्ये सोयाबीनचे तर जागतिक मार्केटमुळे जी घसरण झालेली होती त्यामध्ये हेक्टरी 5,000 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याचबरोबर कांद्याला सुद्धा 350 पर क्विंटल 350 रुपये देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. दूध अनुदानाचे 5 रुपयाचा पण निर्णय घेतलेला आणि खास करून विखे पाटील साहेबांनी त्या दिवशीच विधानसभेमध्ये घोषणा केली की 35 रुपयाचा हा दर 1 जुलैपासून लागू असणार आहे. त्यामुळं हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना, सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की ज्या ज्या योजना सर्वसामान्यांकरता या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत त्या योजनाचा सर्वांनी या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करतो. त्याचबरोबर दुसरा जो विषय आहे, आज MIDCच्या बाबतीमध्ये सुद्धा बैठक त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांच्या दालनामध्ये घेतली. 2 MIDCचे विषय होते. आपली 600 एकरहून अधिक जागेची प्रस्तावित MIDC होती, परंतु 135 एकर जमीन आपण भूसंपादित नारायण राणे साहेब असताना केलेली होती. मध्यंतरी मी साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उर्वरित जमीन ताबा घेण्याकरता काही प्रक्रिया करायची जे विषय असतो त्यामध्ये तीव्र विरोध केला की राजाभाऊ आम्हाला या ठिकाणी आमच्या जमिनी ताब्यात द्यायच्या नाहीत, त्यामुळं तिथला विषय आपण थांबवलेला आहे. 135 एकरवरती MIDC राहणार आहे. त्या ठिकाणी पाण्याची जी सोय होती त्याच्या निविदा निघालेल्या आहेत. लवकरात लवकर नगरपालिकेचं पाणी MIDCला पोहोचणार आहे. त्या अनुषंगानं काम युद्धपातळीवरती चालू झालेलं आहे. त्याचबरोबर सबस्टेशन 2 सबस्टेशनचं पण काम त्या ठिकाणी जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. थोडी अडचण आहे तांत्रिक, काही तिथले स्थानिक शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतातून काही पोल वगैरे जातात, त्या अडचणी सुद्धा दूर केल्या जातील अशा रीतीनं MIDCचं सुद्धा त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभारावं लागलेले आहेत. आणि आणखीनही जे काही प्लॉट शिल्लक राहिले ते शिल्लक प्लॉटच्या बाबतीमध्ये सोमवारीच आपल्या बार्शीतील काही उद्योजकांची मगाच बैठक घेतली. त्यांनाही सांगितलेलं की आपण सोलापूरच्या चिंचोली MIDCच्या ऑफिसमध्ये जावा, आपण अर्ज करा, आपल्याला प्लॉट अलॉट होतील आणि आपले प्रोजेक्ट रिपोर्ट त्या ठिकाणी सादर करून आपल्या ताब्यामध्ये प्लॉट घेऊन त्या ठिकाणी नवीन उद्योग त्या ठिकाणी त्यांनी सुरू करावे. उद्योग उभा करत असताना त्यांना जर काही अडचणी असतील तर निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी मदत करू. दुसरा मुद्दा, वैराग MIDCच्या बाबतीमध्ये जो संतनाथ सहकारी साखर कारखाना आहे त्या ठिकाणी सुद्धा MIDC व्हावी ही माझी प्रामाणिक भूमिका आहे.
परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत. मी पाठीमागून सुद्धा वैरागच्या बैठकामध्ये वेळोवेळी काही सभांमधून बैठकांमधून काही वाच्यता केलेली आहे, परंतु तो वैराग भागाचा विषय असल्यामुळं आज एवढंच या निमित्तानं सांगतो की त्या ठिकाणी सुद्धा वैराग भागामध्ये MIDC व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्न आम्ही करत असताना साखर कारखान्याचा सुद्धा त्या ठिकाणचा विषय, हे दोन्ही विषय वैरागच्या आमचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी सोबत घेऊन वैरागच्या जनतेला सुद्धा त्याची माहिती निश्चितपणानं देण्यात येणार. आपण वीज बिलाचा मुद्दा घेतला तर त्या वीज बिल माफीसाठी काही त्याला शेतकऱ्यांसाठी काही अट आहे का? तो अल्पभूधारक असावा किंवा असं काही अटी आहेत? नाही, तसं काही नाही. सरसकट माफी केलेली आहे. भाऊ 14 जुलैला कृषी उत्पन्न बाजार समितीची आपली मुदत संपत आहे, तर निवडणूक प्रक्रिया पुढे राबवणार आहे त्या प्रशासक येणार याविषयी काय तुमची? आम्ही निवडणुकीला सज्ज आहोत. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. आता मोठी निवडणूक असल्यानंतर लोकसभा किंवा विधानसभा अशा जर निवडणुका असतील तर शासन स्तरावरती प्रशासकाची नियुक्ती केली जाते, प्रशासक मंडळ नेमलं जाते. परंतु अगोदरच सोलापूर आणि बार्शी या दोन्ही बाजार समितीला 6 महिन्याच्या 2 वेळेस मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळं 2 वेळेसच मुदतवाढ देण्याचा नियम आहे. जर आता मुदतवाढ द्यायची असेल तर त्रिसदस्यीय प्रशासकीय मंडळ शासन नियुक्त करतं. परंतु आम्ही आमच्या परीनं या ठिकाणी मतदार याद्या वगैरे सादर झालेल्या आहेत. आम्ही बाजार समितीच्या निवडणुकीला सज्ज आहोत. त्यामध्ये कुठली या ठिकाणी जी विकास कामं केली किंवा बाजार समितीमध्ये जे सुधारणा केले, ह्या सर्व गोष्टीचा विचार करता आम्ही आमची तयारी पूर्ण केलेली आहे आणि निश्चितपणानं त्या ठिकाणी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती आम्ही पैकीच्या पैकी बाजार समितीच्या सगळ्या जागा जिंकू. भाऊ, आणखी एक विकास काम आपण केली म्हणताय, तसा विकास पाहायला मिळतोय, पण त्यातनं बार्शी बस स्थानक वगळलंय का? इतकी दुरावस्था बार्शी बस स्थानकाची आहे. बार्शी बस स्थानकचं अंतर्गत कॉन्क्रीटचं काम आता 2 दिवसात चालू होईल. सगळे पूर्ण खड्डे वगैरे सगळं मी आमदार पाटीलनं सुद्धा पत्र दिलं होतं, परंतु योगायोगानं शासनाकडनं त्याला निधी प्राप्त झाला. सगळं तुम्हाला कॉन्क्रीट पूर्णपणे त्या ठिकाणी झालेलं दिसल. आणि दुसरा मुद्दा, जे बस स्थानक, आता मी जी पाठीमागून सुद्धा आपल्याला काही पत्रकार परिषद किंवा सभांच्या माध्यमातून सांगितलं की आता माझं एक मोठं स्वप्न त्या बस स्थानकचं एक राहिलेलं आहे. त्यामध्ये ती जी जागा आहे ती जवळपास 3 एकर 10 गुंठे काहीतरी जागा असावी. तर त्या जागेमध्ये आपलं बस स्थानक पण आहे आणि त्याचा डेपो पण आहे. त्यामुळे ती जागा अपुरी पडते आणि जवळपास 100 फेऱ्या तर सोलापूरवरूनच होतात आणि आपलं बस स्थानक हे फार जास्त वर्दळीचं ठिकाण आहे. मग त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला नवीन आधुनिक बस स्थानक निर्माण करायचं, त्या दृष्टिकोनातून मी तसा पत्रव्यवहार केलेला आहे. ती तयारी सुरू केलेली आहे. परंतु ही तयारी करत असताना त्या ठिकाणी डेपो कुठं न्यायचा हा त्या ठिकाणी अडचणीचा विषय होता. आणि कडनं शॉपिंग सेंटर आणि डेपो बसणं शक्य नव्हतं. त्यामुळं आपला यशवंतनगरच्या पुढच्या बाजूला ज्या जमीन आहेत त्या ठिकाणी एक गार्डनचं आरक्षण होतं. त्याच्यामध्ये मी चेंजेस करून त्या ठिकाणी बस स्थानकचा डेपो अशा पद्धतीचं आरक्षण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. कारण ह्याच्या अगोदर मला कोणावरती टीका करण्यामध्ये काही स्वारस्य नाही, परंतु या अगोदर ही जवळपास त्या भागामध्ये 12 एकर जमिनीवरती बस स्थानक बस डेपोचं आरक्षण होतं, परंतु ते उठलं. आता जे काही त्या त्यावेळेसच्या गोष्टी त्या त्यावेळेस घडल्या, परंतु नव्याने त्या ठिकाणी बसचा डेपो होईल आणि अलीकडे बस स्थानक हा या जागेवरती परत आणखीन गैरसमज व्हायचा, हा या जागेवरतीच बस स्थानक सुंदर असं होईल. रोज आणि पन्नाडे पगार कुंडी पगार आले नाही तुम्हाला जर बोलू शकत नाही. आपण लवकरात लवकर प्रयत्न करून नवीन बस सुद्धा आपल्या डेपोला निर्माण करू. रोज 5-5 गाड्या पण पडते. लवकरात लवकर प्राप्त करू आपण चांगल्या नवीन बस आणि आपल्या साक्षीनं त्याचं उद्घाटन पण करू. तुम्ही सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळे बार्शी कोर्टाच्या नवीन इमारतीचं त्या ठिकाणी वर्क ऑर्डर सुद्धा निघालेले आहे, पण प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होईल? एक 15-20 दिवसामध्ये. आता सगळा हा न्यायाधीशांच्या अखत्यारीतला विषय आहे. आता ही सगळी निधीची तरतूद करणं वगैरे सगळं हे माझं काम मी पूर्ण केलेलं आहे. आता त्याचं उद्घाटन करणं किंवा कोण पाहुणे बोलवणं त्याचा सगळा प्रोटोकॉल हा माननीय न्यायाधीशांच्या अखत्यारीतला आहे. त्याच्यामध्ये राजकीय मंडळीला हस्तक्षेप करता येत नाही. पण ज्या दिवशी माननीय न्यायाधीश त्याचा निर्णय घेतील त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून काम सुरू होईल
आणि माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्षाची काहीतरी त्याला मुदत आहे. त्या मुदतीच्या आत ते काम पण पूर्ण होईल. नाही, मी परत मला सेक्रेटरी राजेश कुमार साहेबांकडे त्यांनी पाठवलं होतं. मी रमेश अण्णा होतो, आम्ही त्यांना भेटलो. हा प्रश्न उपस्थित आणि हा प्रश्न उपस्थित करण्यापाठीमागचा उद्देशच माझा असा आहे की मुळातच ज्या ज्या ठिकाणी मध्यम प्रकल्प आहेत, साठवण तलाव आहेत किंवा आता उजनीला सुद्धा पासवरतीच मासे पकडण्याची परवानगी दिली जाते. आता उदाहरणार्थ काय काय तलाव असे की वर्षाला 50,000 किंवा 70,000 रुपये किंवा 1 लाख रुपये आणि रोज 2 लाखाचे मासे पकडले जाते. आणि मासे जे पकडले जातात त्या ठिकाणी सगळी शेवटी जगण्याचा ह्या देशामध्ये सगळ्याला अधिकार आहे, माझं दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु स्थानिक मच्छीमार आहेत, त्यांची सुद्धा उपासमार होता कामा नये. एका बाजूला आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही. आज ग्रामीण भागामध्ये इंडस्ट्री करायची म्हणलं किंवा कुठला उद्योग करायचा म्हणलं तर कोणी पुढे येत नाही. मग त्या त्या भागामध्ये जर हे साठवण तलाव मध्यम प्रकल्प असतील तर पासवरतीच ते कुपन द्यावं. तो मासेमारी करणारा जो तरुण आहे तो त्याच्या उपजीविकेप्रमाणे मच्छीमारी करेल. रोज त्याला 1,000, 2,000, 3,000 रुपये, कमीत कमी 1,000 रुपये तर कुठे गेले नाही. आणि वर्षाकाठी त्याला नाही म्हणलं तर 2, 2.5, 3 लाख रुपयाचा त्याचं पोटा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. आणि असे एका मध्यम प्रकल्पावरती माझ्या माहितीप्रमाणे 300 ते 500 स्थानिक मच्छीमारी त्या ठिकाणी आपली उपजीविका करू शकतात. त्या अनुषंगाने तो प्रश्न विचारलेला होता. आज आपण पाहतो की समुद्रामध्ये सुद्धा हा जो मुद्दा होता की लक्षवेधी जी होती ती समुद्र किनारा कोकण किनारपट्टीची होती. त्यामध्ये काय झालंय की आता उदाहरणार्थ पूर्वी वाळू काढायची, खोऱ्या पाटी ट्रॅक्टरमध्ये 2 टोपली म्हणजे टोपल्यानं वाळू काढा. आता एवढ्या मोठ्या मोठ्या मशिनरी आल्या की पंपिंग करून एका बाजूला गाळ टाकला जातो, एका बाजूला वाळू टाकली जाते. आणि एवढा हाय स्पीडची सगळी यंत्रणा आलेली आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये जर ती मच्छीमारी जर चालू आहे आता सध्या, आणि तोच विषय होता सगळ्या आमदारांचा की स्थानिक मच्छीमारांची उपासमार न होता काय असेल ती बघा. परंतु जे ठेके घेतात किंवा परमिशन घेतात की या एरियामध्ये आम्ही करणार, ते बोटिंग मध्ये मोठे मोठे यंत्रणा लावून मच्छीमारी करतात. त्यामुळं जे कोळी समाज बांधव आहेत किंवा आगरी समाज बांधव आहेत, जे परंपरागत शेकडो वर्ष झालं ते त्यांची उपजीविका आहे, त्यांच्यावरती परिणाम व्हायला लागला. त्याच्यामुळे हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे. एमएसएबीचा एक विषय आहे. गेल्या 2 वर्षापासून बार्शीचं आउटसोर्सिंगचं टेंडर निघालेलं नाहीये. सोलापूर सर्कलवरून ते मंजूर होऊन बारामतीला गेलेले परिमंडळाला, परंतु अद्यापर्यंत मंजूर झालेलं नाही. जवळपास 9 ते 10 संस्था त्यासाठी क्वालिफाईड आहेत, पण आणखीन झालेलं नाही. ते कोटेशन वरतीच परत रिपीट करतायत आणि त्या संस्थेला देत आहेत. त्याची माहिती नाही, मी माहिती घेऊन बघतो. आपलं भगवान मंदिरामध्ये खाली पण चांगली जेवणाची वगैरे आपण भोजनालयाची सोय केली आहे. त्या ठिकाणी पण काही व्यवस्था होऊ शकते. आपण शाळांमध्ये पण काही व्यवस्था करू. परंतु आपलं जे भक्त निवास आता मंजूर झालेलं आहे, माझी या ठिकाणी भगवंताकडे प्रार्थना करतो की ते भगवत निवास लवकरात लवकर काम पूर्ण झालं तर पुढच्या वर्षी काही करून आपण ते आपले वारकरी त्या भक्त निवासामध्ये थांबवण्याची व्यवस्था करण्यामध्ये यशस्वी होऊ. दुसरा मुद्दा, त्या अनुषंगाने आपला जो तीर्थक्षेत्र आराखडा आहे तो सुद्धा शासनाला सादर झालेला आहे. त्याचा आता हाय पॉवर कमिटीकडे तो विषय जाईल आणि त्याची सुद्धा मंजुरी मिळून त्याच्यामध्ये आणखीनही आपल्याला भक्त निवास करता येतील, जेणेकरून मराठवाड्यातून येणाऱ्या दिंड्या आणि एकादशीचं पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर द्वादशीला जे बार्शीमध्ये सगळे वारकरी येतात त्यांची सुद्धा सोय करण्यामध्ये आपल्याला एक चांगली सोय आपण करू शकतो. ज्यावेळेस गजानन महाराजांची पालखी येते ना आणि दर्शनासाठी थांबते, तर तिथं वरून सगळं पाणी गळतंय आणि खाली सगळं पाणी साठलेलं असतं, चिखल खूप होतो. तर तिथे काही व्यवस्था करता आली तर? मी त्यांना स्वतःहून विनंती केली होती की माझ्याकडं काही निरोप आला होता की गजानन महाराजांच्या पालखीच्या बाबतीमध्ये काही सोय करा. तर त्यांना मी स्वतः माणसं पाठवून तिथं विनंती केली होती की आपण भगवान देवस्थानमध्ये आपण तिथं आश्रयाला राहावं, डोम वगैरे आहे, तिथं काही अडचण नाही. पलीकडे मोठा हॉल आहे, त्या ठिकाणी सगळेजण राहावा.
परंतु फार पूर्वी काहीतरी घटना घडलेल्या, कुणाचा मान अपमान झालेल्याचा जुना विषय काहीतरी आहे असं माझ्या कानावरती आहे. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की आम्ही काय आत राहणार नाही, आम्हाला बाहेरच सोय करून द्या. परंतु बाहेर एवढी चिखलामध्ये वगैरे सोय करणं शक्य नाही. आता जी शाळा 1 नंबर ती पडायला झालेली आहे ती आपण डिमॉलिश करतोय आणि त्या ठिकाणीच भक्त निवास करतो. त्यांनी जरी आणखीन आता ती शेवटी मंदिराच्या जवळ थांबतात, मंदिराच्या जवळ आपल्याला कुठं जागा नाही. त्यांनी जर विनंती केली तर आपली मॉडेल हायस्कूल आहे त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था मी करू शकतो. तसा निरोप द्या, मी स्वतः त्यांना काय मदत करायची करत. ज्या ज्या तरुणांना दाखल्याच्या बाबतीमध्ये काही अडचण असेल त्या तरुणांनी पूर्ण वेळ मी या ठिकाणी बसलेला असतो. रणवीर असतो, नाना असतो, त्यांनी मग आमच्याशी संपर्क साधावा. कुणालाही कुठली त्या ठिकाणी अडचण येऊन दिली जाणार नाही. आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना पण माहिती आहे की या ठिकाणी दाखले देण्याचं सगळं काम चालू होतं आणि या ठिकाणी जी पलीकड टीम आहे त्याच्यावरतीच काम करते. मग अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, ज्योती महामंडळ आहे, समाज कल्याणचा विषय असेल, विश्वकर्माचा विषय असेल, ज्या ज्या ठिकाणी ज्या अडचणी येतात त्या सोडवण्याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोतच. आता अडचण कशी होती की आता शेवटी आपल्याला पण माहिती आहे प्रशासन आहे, आता कुणाला किती उत्साह आहे त्याच्यावरती. आता काय असा एक वर्ग आहे की सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत काम करणारा, 12-12 तास काम करणारा पण वर्ग आहे. काय वर्ग असा आहे की कोण स्विच ऑफ करतोय मी साईटवर गेलो म्हणणारा पण वर्ग आहे. सगळं म्हणजे विषय असा आहे की जे ज्याला काम करायचं तो काम करतो. त्याच्यामुळे आता कोणीतरी फोन करून निघून जात आहे आणि तिथं अडचण होती. पण अशी अडचण होणार नाही. कुणाला जर दाखल्याची काही अडचण असेल तर मी इथं बसलेलो आहे, माझ्याकडे मी पूर्ण मदत करतो. बहुमाजी लाडकी बहीण योजना चालू आहे, त्यासाठी मी बरेचशा पैशांची मागणी होते किंवा हे चालू आहे, तर त्या बाबतीत काय सांगा. सेतू केंद्र पण त्यातनं पैशाची मागणी करते. त्याच्यामध्ये कुणी जी काही कागदपत्राचा किरकोळ खर्च असेल ना सरकारी तेवढाच करावा. कुणीही पैसे कोणाला देऊ नये, कुणी पण पैसे मागू दे त्याला सस्पेंड करण्याची माझी जबाबदारी असेल. आपण पण पाहिलं की माननीय मुख्यमंत्री सुद्धा किती दक्ष आहे. त्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाला तर ग्रामसेवक पण निलंबित केला, तलाठी पण निलंबित. आता अडचण काय माहितीये का की एवढी काही जण करतात की मग गर्दी झाल्यानंतर उगाच मार्केट निर्माण होते आणि ती काम करणारी व्यक्ती काहीतरी डिमांड करते असं मुनी कुणाला तसं त्रास व्हायला आम्हाला सांगा ना. आम्ही पूर्ण वेळ बसलो ना, शेवटी आम्ही पण जनतेनेच आम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे. आम्ही त्यांचं काम करणं किंवा त्यांच्या येणाऱ्या अडचणी सोडवणे आमचं कामच नाही. पैशासाठी पैशाची मागणी केली जाते, वारंवार तक्रारी आहे. तिथं पैसे घेतले नाही ते आता उशीर झाले, मग त्यांचे पैसे घेतले. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना काय करणार? पैसे जर मागितले ना सरळ माझ्याकडे या, मी अँटी करप्शनची सगळी व्यवस्था करून देतो. असा ट्रॅप लावतो ना कळलं पण नाही, पण बरोबर सापडल्यावर लक्षात येईल की पैसे घेताना सापडलं. महिलांना आतापर्यंत त्रास दिलेला काय मी सांगू का, आता काही विषय न बोललेले बरे. आता कशामुळे काय करते आपल्या सगळ्यालाच माहिती, तुम्हाला सांगू. पण ज्यांची तक्रार ना माझ्याकडे होत्या ना, मी सरळ करायची माणसं जी कुणी आगाऊपणा करते त्याला सरळ करण्याकरताच मी हित आहे ना. आता गपचूप जर तिकडे काय चाललं 8 बाजूला तर मी तर काय बघणार. पण भाऊ तिथं झिरो कर्मचारी पुरवठा विभागात सापडतात. असे किती कर्मचारी झिरो कर्मचारी प्रशासकीय कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांचा सुळसुळाट आहे. म्हणजे मिली बघत होती का अधिकारी आणि झिरो कर्मचारी. आता तुम्हाला पत्रकार बांधवांना मी सांगू इच्छितो की ह्या ऑफिसवर तुम्ही सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत बसा. कुठलं काम सांगितलंय आणि ते काम ती आमची टीम करत नाही मोफत ते मला सांगा. अरे मग या नाही तर करून देतो ना आम्ही मोफत. आता कुणाला जर कुणाकडे जाऊन पैसे द्यायचे तर त्याला दोष कुणाचा आहे सांगा ना तुम्ही. आता इथं सकाळी 10ला या समोर ऑफिस तुम्ही बघा कुठलं पण काम सांगा. राशन कार्ड असेल, कुठलं विश्वकर्मा, अण्णासाहेब पाटील महामंडळ, बँकेचं प्रकरण, मुद्रा असेल, कुठलंही असू लगेचच आम्ही तिथे यंत्रणा लावतो. त्या पोरांना प्रश्न सुटना गेला तर ती माझ्याकडे येतात. मी बँकेत आमचा ताटेलला पाठवतो, मी स्वतः फोन करतो. सगळ्याच कामात राशन कार्डाचं आणखीन सुद्धा मी आता एवढं दिवस जर राजकारण करतो, मी आमदार असताना सुद्धा मला कधी काय वाटलं नाही. माझा जर कॉम्प्युटरवरचा टाईपिस्ट नाही आला तर मी हाताने पत्र लिहून तहसीलदार त्याला राशन कार्ड काढून देण्याचं पण काम मी करतो. त्यामुळे कोणाला काय अडचण आली तर आहे ना.
तो एक महत्वाचा प्रश्न आहे. मराठा समाजासाठी आपण आतापर्यंत खूप मोठे योगदान दिलेलं आहे आणि गेल्या 13 तारखेला मनोज जरांगे पाटील यांची आपण भेट घेतली आणि सरकारची आणि मनोज जरांगे पाटील यांची मध्यस्थी म्हणा किंवा पुढाकार घेऊन त्या ठिकाणी शंभूराज देसाई आणि तुम्ही 3 जणांची सदस्य समिती भेटली आणि 1 महिन्याची मुदत शासनाने त्यांना दिलेली होती. आता जवळपास 1 महिना होत आलेला आहे. या 13 जुलैला 1 महिना होतोय. तर त्याची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत आलेली आहे? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या गोष्टीकडे लागून आहे. आता त्याच्यावरती ज्यावेळेस आम्ही जरांगे पाटील साहेबांना ज्यावेळेस आम्ही भेटलो, माननीय मुख्यमंत्र्यांना परत उपमुख्यमंत्र्यांना हे सगळे विषय मी जाऊन आपण सगळ्यांनी पाहिलेले ते सगळे त्यांच्या कानावरती घातलेले होते आणि त्या अनुषंगानं लगेचच मराठा आमदारांची बैठक पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आयोजित केली होती. त्या अनुषंगानं आतापर्यंत सरकारनं मराठा समाजासाठी काय केलेलं आहे, सारथी योजनेच्या माध्यमातून काय केलेलं आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून काय केलेलं आहे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे, सरकार आणखीनही बेरोजगार तरुणांच्या बाबतीमध्ये काय करायचं या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न करते. आणि चंद्रकांत दादा त्या ठिकाणी उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याबरोबर सुद्धा सातत्यानं जवळपास माझ्या 3 बैठका झालेल्या आहेत. शंभूराजांना सुद्धा मी सातत्यानं भेटतोय. मी असेल, राणा पाटील असेल, आम्ही सगळेच आमदार अभिमन्यू पवार वगैरे सगळे आम्ही सातत्यानं ह्या सगळ्या चर्चा चालूच आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता सर्वपक्षीय नेते मंडळीची सुद्धा बैठक या ठिकाणी शासन आयोजित करणार आहे आणि कशा पद्धतीनं सह्य सोयरेचा GR किंवा माननीय जरांगे पाटील साहेबांची जी मागणी आहे या मागणीचं जी काही त्यांची मागणी पूर्ण करायची त्या दृष्टिकोनातून जे त्यांना काही प्रयत्न करायचे आहेत ते सर्वपक्षीय नेत्यांना पण एकत्रित घेऊन त्यावरती हालचाली युद्ध पातळीवरती चालू झाले. आता ह्याच्यामध्ये काय झालंय, सगळंच राजकारण आहे. मी कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही किंवा काही नाही. सगळेच म्हणतात आरक्षण तर जरांगे पाटील साहेबांच्या सांगण्यावरून दिलं पाहिजे. जरांगे पाटील साहेबांची मागणी आहे की ओबीसीतच आरक्षण मिळालं पाहिजे. एका बाजूला कुणबीचे दाखले मराठा समाजाचे मिळालेले, 10% SC/BCचं आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणखीनही हैदराबाद संस्थांचा गॅजेटचा विषय, सातारा गॅजेटचा विषय त्या ठिकाणी आहे. असा हा फार मोठा विषय सातत्यानं शासनाच्या पुढे आहे. आता इकडं वीर आणि इकडं आठ अशी परिस्थिती. आता ह्याच्यात काय झालं, या राजकारणाच्या ह्याच्यात काही जण अशी पोळी भाजून घ्यायला लागले की मी या ठिकाणी आता मी कुणाचं नाव घेत नाही पण जे हितोतात किंवा सातत्यानं आरक्षण दिलं पाहिजे अशी जी भूमिका मांडतात त्या सगळ्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधीला माझं या ठिकाणी विनंती असेल की त्यांनी स्वतःच्या लेटर हेडवरती कशातनं आरक्षण द्यायचं एकदा त्यांनीच लिहून देऊ, म्हणजे नेमकं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल. शेवटी एक पिक्चर होता कादर खानचा, कादर खान विरोधी पक्षी नेते. एक मला आठवतं पिक्चर, ज्यावेळेस प्रचंड पूर आला होता, हाहाकार माजला होता आणि असा पूर आला की मुख्यमंत्री म्हणजे कादर खान सांगत होते त्यांच्या PA-ला, जर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गेले तर असं हेडलाईन कर की खाली जनता तडपडून पुरात मारायला लागली आणि हेलिकॉप्टर मध्ये आयुष करते. आणि जर रेल्वेनं मुख्यमंत्री गेले तिथं पूरग्रस्तांना भेटायला, तातडीनं जायची मदत तिथं द्यायची सोडून स्लो मध्ये रेल्वेनं चालल्या, असं विरोधी पक्षाचं काम आहे महाराष्ट्रात. त्यातला प्रकार झालेला आहे. परंतु जी काय भूमिका घ्यायची, शेवटी हा विषय काय भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, उबाटा किंवा कुठल्याही पक्षाचा नाही. सगळ्यात महत्वाचा या आपल्या देशाच्या भवितव्याचा विषय. मी माझ्यासारखा तर एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ह्याच्यामधून कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होता कामा नये. सगळेजण ज्या पद्धतीनं सुखसमाधानानं नांदत होती त्याच पद्धतीनं नांदावं. आज जर आपण ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये शाळेमध्ये जर पाहिलं, लहान लहान मुलं सुद्धा ही ह्या जातीचं आहे, ती त्या जातीचं आहे, हे जातीचं आहे, आपण वेगळं बसू, ही जे चाललेलं आहे अत्यंत दुर्दैव आहे. आणि ह्याच्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये कुणी कितीही प्रश्न विचारू द्या, कितीही ताणू द्या, कितीही टीका करू द्या, आणि विकासाच्या बाबतीमध्ये हार जीत काही येऊ द्या, ही सगळी मान्य असेल माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला. परंतु कुणाच्या तरी स्वार्थासाठी आपल्या देशामध्ये असला म्हणजे हाहाकार माजल किंवा अशांतता राहील किंवा जातीमध्ये तेढ निर्माण होईल असं पाप कुणीच करू नये ह्या मताचा मी